राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा गटाच्या संभाव्य उमेदवार सौ ज्योतिताई मानसिंग पाचुनकर यांच्या वतीने रांजणगाव जिल्हा परिषद गटातील मुस्लिम बांधवांसाठी भव्य अजमेर यात्रेचे आयोजन करण्यात आले। पुणे जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर विविध तालुक्यांमध्ये निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून रांजणगाव जिल्हा परिषद गटातही चुरशीची लढत अपेक्षित आहे। या पार्श्वभूमीवर ज्योतिताईंच्या पुढाकारातून रांजणगाव व कारेगाव परिसरातील मुस्लिम बांधवांसाठी अजमेर यात्रेचे आयोजन करण्यात आले। या यात्रेत जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यात्रेकरूंना ज्योतिताईंनी यशस्वी आणि सुरक्षित प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या। माहितीनुसार मानसिंग पाचुनकर पाटील यांच्या गेल्या अनेक वर्षाच्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर पाचुनकर परिवाराने जनतेच्या मनात ठसा उमटवला आहे। आमच्या कामाच्या जोरावर आम्ही मते मागणार असून जनता आमच्या पाठीशी ठाम उभी राहील असा ठाम विश्वास ज्योतिताईंनी व्यक्त केला। हिंदू मुस्लिम कोणत्याही माणसाची इच्छा असते की तिथे एकदा तरी जाऊन यावं, पण काही कारणामुळे, काही अडचणीमुळे, वेळेअभावी कुणी तिथे जाता येत नाही। पण आम्ही आमचं भाग्य समजतो की बाबा आमच्यामुळे हे यात्रा घडतीये आणि तुम्ही तिथे गेल्यानंतर जी दुआ मागणार तीच दुआ मला नक्कीच कामी येईल असं म्हणते। दुसरं सांगायचं तर म्हणजे आमचे भाचे संदीप भैयांनी जे सांगितलं की बाबा भैयांच्या म्हणजे त्यांच्या मामांच्या आयुष्यातला संघर्ष, म्हणजे मी जसं त्यांनी सांगितलं की बाबा ज्यावेळेस आरक्षण पडलं महिलेचं आणि त्यांनी फोन स्विच ऑफ केला, त्यांनी तर फक्त फोनच स्विच ऑफ केला, मी तर 3 दिवस फोन ऑनच केला नव्हता। जसं म्हणतात की बाबा तुम्हारी सिलेक्शन हो गई है, तशी गंमत झाली माझी तर 2 मिनिटं, मला तर काही समजेना सुद्धा। कारण की असं वाटायचं की बाबा काय माहिती सगळे मान्य करतील का नाही करतील। राजकारण काय माझ्यासाठी नवीन गोष्ट नाहीये आणि 20 वर्षापासून यांच्या रूपाने तर मी तेच बघत आलेले आणि आज जरी ते तुम्हाला एवढा वेळ देत असतील तर ते नाही मान्य करणार, पण घरातून साथ असल्याशिवाय तर नाही करू शकत कोणी। आणि त्याच्यानंतर मला चांगलं आठवतं की मला पहिला फोन आला असेल माझ्या एका मैत्रिणीचा, दुसरा फोन आला असेल शेखरचा, तर त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली होती की बाबा काही असू दे पण सगळे तुमच्या बरोबरच आहे, तुमच्या बरोबर असणं वेगळं आणि समोर दिसणं वेगळं। पण आज अगदी मन भरावून येतंय तुम्हाला सगळ्यांना बघून, म्हणजे जे काही तुम्ही आमचा सत्कार केला किंवा काय केलं, ते गुलाबाचे फुलं वगैरे, ती निवडणूक मारू द्या तिकडं, ते काय होईल ते होईल, पण आजच मला निवडून आल्यासारखं वाटलं। आज संदीप भैयांनी जे सांगितलं की मामांचा संघर्ष, खरंच मनापासून इच्छा होती की माझीच नाही म्हणजे एक बायको म्हणून तर कोणी पण म्हणेल। थोड्या वेळासाठी सगळेच नाराज झाले होते, मी जिथं पण जायचे तर मला असं वाटायचं की बाबा हे लोक माझ्याकडे नाही का, म्हणजे मला असं गिल्टी फील व्हायचं 2 मिनिटं की हे सगळे माझ्याकडे अपराधाच्या भावनेने बघतात का, यांचं भैयाचं नाव नाही आलंय आणि तिथे महिला आली म्हणून। तर एकच सांगते, छापा आला काय आणि काटा आला काय, हे तुमच्या भैयाचंच वाक्य आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की भैया एकटेच गेले असते त्या पदावर, म्हणजे त्यांच्या पुढे फक्त मानसिंग नानासाहेब पाचुनकर पाटील असं नाव लागलं असतं। आज आपण दोघेही जातोय कारण ज्योतीच्या पुढे मानसिंगचं नाव येतंय। आज तुम्ही दाखवलेला विश्वास, तुमची यात्रा खूप खूप चांगली हो अशीच मी त्या देवाच्या चरणी प्रार्थना करते। तुम्ही तिथे मागितलेली दुआ, ती दुआ मला कामी हो, कारण की स्लोगन इतकं छान केलंय, दिल से दरगाह तक का सफर, तर नक्कीच तो खूप छान हो। तुम्ही एकमेकाची काळजी घ्या एवढंच विनंती करते। आणि तुम्ही सगळ्यांनी जो विश्वास दाखवून एवढे सगळेजण आले, खरंच म्हणजे असं वाटलंही नव्हतं की एवढे सगळेजण येतील म्हणून, तर त्याच्याबद्दल नक्कीच आभार आणि यात्रेसाठी खूप खूप अशा शुभेच्छा। छान भावना आहे, या सगळ्यांनी दाखवलेला विश्वासच या रूपाने समोर आला असं म्हणता येईल। आणि याच्यातून जाती धर्म एकात्मतेचं एक प्रतीक हे भैयांनी दाखवून दिले असं मला सांगायला अभिमान वाटेल। आता हे जे अजमेरला चाललेत ताई, तुमचं नाव काय, तुमच्या काय भावना आहेत? आमचं नाव बानुशी टाकाकरवाडी, सोने सांगितलं। काय या फॅमिलीत तुमच्यासाठी काय केलं? आमच्या यांनी ना आमच्यासाठी खूप केलंय, आम्हाला काय एवढं नाही सांगता येत, बोलता येत नाही, पण यांनी आम्हाला रोडचे काम, इथून मागे बी साथ दिली, आमच्या मुलांना इथून पुढे बी। आता मतदानात तुम्ही कसं साथ देणार हे सगळी मंडळी तुम्ही?
आम्ही सगळेजण यांना साथ देणार आहे. काही सगळेजण तुमच्या समोर सांगतायत की काय मग नेमका विश्वास आहे सगळा? हा त्यांनी दाखवलेला विश्वास आणि त्यांचं प्रेम आहे, त्याबद्दल मी त्यांचे खरंच आभार व्यक्त करते. ऍक्च्युली ताईंनी आल्या आल्या एक गोष्ट सांगितली, त्यांची मुली वगैरे सगळ्या भेटून, की आम्ही पहिल्यांदाच अजमेरला जातोय आणि ते तुमच्यामुळे शक्य होते. 61 वर्ष झाली माझे सासरे, मी अजूनपर्यंत गेले नाही, पण मानसिंग भाईमुळे आणि यांच्यामुळे आज काय सांगताल? पाटलांनी या ठिकाणी कारभारणीची उमेदवारी स्टेजवरून जाहीर केलेली, काय सांगताल आता त्यांना ते सांगणंच भाग आहे, कारण की जनतेची मागणी तर म्हणताच येईल, पण त्यांनी जे काही कामं केलेले आहेत किंवा जो पण काही संघर्ष केलेला आहे गेल्या एक 17-18 वर्षापासून, आणि माझं म्हणजे एक बायको म्हणून एक भूमिका आहे की बाबा आज मला त्यांना साथ देण्याची म्हणजे खूप जास्त हे वाटते, गरज वाटतेय, आणि माझ्या रूपाने मी त्यांचं स्वप्न साकार करणार, एवढं त्याच्यातून सांगितलं. यात्रेकरून एकच शुभेच्छा देईन की बाबा त्यांची यात्रा सुखाची समृद्धीची हो. त्यांनी ज्या काही तिथे जाऊन दुआ मागतील, त्यांच्या परिवारासाठी असो, त्यांच्या भावी आयुष्यासाठी असो, त्या संपूर्ण हो अशी मी त्या चरणी प्रार्थना करते देवाच्या. आणि आम्ही बी त्यांच्यासाठी दुआत मागणारी बाया. जाहीर झाली नाही, विनम्रपणे सांगतो, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे इच्छा व्यक्त केलेली आहे. उद्याच्या भविष्य काळामध्ये पक्ष ज्यावेळेस मुलाखती घेतील त्यावेळेस नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील, नामदार अजितदादा पवार साहेब असतील, हे ज्या कुणी उमेदवाराला संधी देतील त्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी आमची असेल. त्यामुळं आज उमेदवारी मी जाहीर केलेली नाही. माझं भाषण पुन्हा एकदा ऐका की नामदार वळसे पाटील साहेबांकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निवडणूक लढण्याची 100% इच्छा व्यक्त केलेली आहे. जरी उमेदवारी आज डिक्लेअर झाली नसली तरी पण तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा आहे. सगळे तालुका म्हणजे गटातले सगळे सरपंच, माजी सभापतीवर सगळे तुमच्या बाजूने आहेत. तुम्हाला काय वाटतंय की हा जो तुमचं काम आहे ह्या कामाला ही पावती आहे का? मी गेले 20 वर्ष सातत्यानं लोकांच्या मध्ये राहून लोकांच्या प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न मी केला. प्रत्येकाच्या अडीअडचणीत उभं राहण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केला. लोकांची सार्वजनिक वैयक्तिक सगळी कामं करण्याचा प्रयत्न मी केला. त्याचं खऱ्या अर्थाने आज या रूपाने मला पावती मिळाली असं माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वाटतं. माझी इच्छा पूर्ण झाली. आपले सर्वांचे लाडके नेते आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांनी मागच्या वेळेस बी माझी इच्छा नसताना आणि मनसिंग भाईंनी यांनी मला पंचायत समितीची माझ्या मनात नसताना त्यांनी उमेदवार म्हणून उभं केलं. परत उमेदवार करून त्यांनी मला सभापती केलं. तेव्हा माझी कुठल्या सर्व आकांक्षा पूर्ण झाल्या. आता आपली सर्वांची जी इच्छा होती की आता 22 जिल्हा परिषदची मनसिंग भाईंना आपण सर्व इच्छुक होतो. आमच्या आता कन्याचं महिला आरक्षण निघाल्यामुळे आता जरी मनसिंग भाई म्हटले की जरी उमेदवार डिक्लेअर केला तरी आपण सर्व जनतेने हातात घेऊन आपला उमेदवार डिक्लेअर झाला की आपला उमेदवार मी सांगतो साहेब आपल्याला विचारणारच की आपल्या सर्वांना विचारणार आहे की आपला उमेदवार हा जिल्हा परिषदचा ज्योतिताई मनसिंग भाई पासून 100% आपला रांजणगाव कार्यगावाचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून जाहीर करतो. आणि साहेब देतील आपले पंचायत समिती 2 उमेदवार ते एवढ्या 4-2 दिवस आपण ते पण डिक्लेअर करणार आहोत. आणि आपली ही इलेक्शन आता जिल्हा परिषद तयारी आपण सर्वांची चालू आहे. आपल्याला फक्त आपल्या सर्व जनतेने हातात घेतले आणि ती 100% आपण विजय करू अशी भावना व्यक्त करतो. यात्रेकरूंना काय शुभेच्छा? यात्रेकरू हा यात्रेसाठी चाललेल्या सर्व माझ्या भगिनी असतील, बांधव असतील, यांना याचा आता ताई म्हटल्याप्रमाणे यांची आता सुरक्षित आनंददायी आणि परत त्यांचा प्रवास सुख करून त्यांनी येऊ अशी परमेश्वराला हा यात्रेला प्रार्थना करतो.